अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड। मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्यानंतर मनसैनिक आक्रमक। मनसेच्या गुंडांकडून माझं घर जाळण्याचा प्रयत्न, आई बहिणीवरून शिवीगाळ करत गाडीची तोडफोड केली, मिटकरींचा आरोप। तर मिटकरींच्या तक्रारीनंतर 30हून अधिक मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर अजित पवारांचा मिटकरींना फोन। अजितदादांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतली। मनसे कार्यकर्त्यांवर नाही तर राज ठाकरे यांच्यावर कारवाई व्हावी। अमोल मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर उमेश पाटील आक्रमक। मनसैनिकांनी गाडी फोडल्याचा अभिमान, लायकी नसताना राज ठाकरेंवर बोलतात मनसे नेते संदीप देशपांडे यांचं अजितदादा गटातील नेत्यांना प्रत्युत्तर। मनसे सुपारीबाज पक्ष आहे, निवडणूक आल्यावर छत्र्या दिसतात तसं मनसे दिसते, ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरेंची टीका। वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले, जांभोरी मैदानातील बांधकामावरून बाचाबाची। आदित्य ठाकरेंच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या स्ट्रक्चरला मनसेचा विरोध। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत उद्धव ठाकरेंची चर्चा। भेटीआधी मातोश्री समोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलनकर्ते भाजपचे पदाधिकारी असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रश्न लोकसभेमध्ये सुटू शकतो, सर्वपक्षीय नेत्यांनी मोदींची भेट घेऊया। मोदीजी तोडगा काढतील त्याला पाठिंबा असेल, मातोश्री बाहेरील मराठा आंदोलनानंतर उद्धव ठाकरे यांचं भाष्य। राज्यात मराठ्यांचं कुठेही आंदोलन नाही, मातोश्रीवर गेलेले आमचे कार्यकर्ते नाहीत, भाजप पुरस्कृत मराठा अभियान सुरू। आंदोलक रमेश केरे हा भाजपचा माणूस, तर मातोश्री बाहेरील आंदोलनामध्ये भाजप पदाधिकारी सुद्धा सहभागी, ठाकरे गटाच्या नेत्यांचा आरोप। मला बदनाम करण्यासाठी दरेकर फडणवीसांनी रचलेलं आंदोलन, मात्र त्यांची राजकीय कारकीर्द संपवल्याशिवाय राहणार नाही, मराठा आंदोलनावरून जरांगेंचा इशारा। सगळे सोयरेचा जीआर निघाला तरी जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात। रयतेतल्या गरीब मराठ्यांना निजामी श्रीमंत मराठ्याला धडा शिकवला पाहिजे, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला। जरांगे पाटलांची तब्येत अचानक खालावली, बीपीचा त्रास होत असल्यामुळे सलाईन लावलं, अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंवर उपचार सुरू। माझ्या सुनेला भडकवण्याचं काम चित्रा वाघ यांनी केलं, पवार गटाच्या विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप। विद्या चव्हाणांनी चित्रा वाघांची ऑडिओ क्लिपही ऐकवली। मुलगा हवा म्हणून आपल्या सुनेचा छळ करणाऱ्या महिलेनं मला शिकवू नये, विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलाने वहिनीचा विनयभंग केला, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा जोरदार पलटवार। मूठ झाकलेलीच आहे, उघडायला लावू नका नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल, चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाण यांना इशारा। तर ज्यांना बाप म्हटलं त्यांना आता शरद पवार अली म्हणतात, विद्या चव्हाण यांची टीका। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा पहिला उमेदवार जाहीर, दहिसर मतदारसंघातून विनोद घोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। वेषांतर करून गृहमंत्र्यांना भेटणं हे त्यांना तरी मान्य आहे का? नाव आणि वेश बदलून जाणं म्हणजे सुरक्षेला टोपी लावणं, उद्धव ठाकरेंची शिंदे अजित पवार यांच्यावर खोचक टीका। शिंदेही मौलवींच्या विषात शहाना भेटायचे, तर अजितदादा नाव बदलून दिल्लीला जातात, त्यांचीही चौकशी करून गुन्हा दाखल करा, संजय राऊत यांची मागणी। बाळासाहेबांना सुद्धा दाढी होती, राऊत त्यांचीही टिंगल करणार का? दिघेंची दाढी सहन झाली नाही, आता शिंदेंची दाढी कशी सहन होईल? शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा राऊतांवर निशाणा। नवाब मलिकांचा वैद्यकीय जामीन हायकोर्टाच्या निकालापर्यंत कायम राहणार, जामिनाबाबत आम्हाला कोणतीही शंका नाही, ईडीच्या वकिलांकडून स्पष्ट। पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्या होणार, विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती। पूजा खेडकर 8 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती।